तुमच्याच हस्ते. ऊर्जेचा स्रोत. सन्माननीय शिक्षणाधिकारी महोदया आदरणीय अश्विनी लाटकर पानसरे यांची वर्षपूर्ती या ठिकाणी या कार्यालयात झालेली आहे आणि या निमित्तानं ऊर्जेचा स्रोत अश्विनी लाटकर हा लेख मी अजिंक्य केसरीमध्ये लिहिला होता आणि तो सन्मानानं आदरणीय मॅडमला मी या ठिकाणी प्रदान करत आहेत. त्याचबरोबर आधुनिक नारीला प्रेरणादायी असणारं हे चरित्र मॅडम मी लिहिलेलं आहे राजमाता जिजाऊंचं आणि ते एकाच वेळेस मराठी, हिंदी, इंग्लिश तिन्ही भाषेमध्ये अनुवादित म्हणजे मी स्वतःच ते लिहिलेलं आहे. खरं तर खुर्चीमुळे माणूस मोठा होता कामा नये तर माणसामुळं खुर्चीला मोठेपण यायला पाहिजे तशा पद्धतीचं कार्य आदरणीय मॅडम आपल्या हातून झालेलं आहे. आपली ऊर्जा प्रचंड आहे. ऊर्जा, उत्साह, उमेद आणि उमंग ही प्रचंड या ठिकाणी आहेत. मग ती सराव समृद्धी परीक्षेच्या माध्यमातून असो, 9वीच्या की 10वीच्या असो, 12वीच्या असो, त्यानंतर शिक्षक साहित्य संमेलनाच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही आम्हा शिक्षकांना एक मोठं विचारपीठ, नवे साहित्यपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. ते इन्स्पायर करण्याचं काम मॅडम आपण केलेलं आहे. म्हणूनच तुमच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं मी या ठिकाणी तुमचं खूप खूप अभिनंदन करतो आणि हा ऊर्जेचा स्रोत तुमच्यापासून आमच्याकडे संक्रमित व्हावा अशी ही आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो. कारण या लेखामध्ये कोणताही दागिना जेव्हा घडतो तेव्हा काही गुण सोन्याचे असतात, काही सोनाराचे असतात. इथं सगळे सोन्याचेच आहेत. सोनार नुसता नावाला आहे. मॅडम आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आपल्या नेतृत्वात पुनश्च एकदा छत्रपती संभाजीनगर जिल्हा माध्यमिक विभाग शिक्षण क्षेत्रात पुनश्च एकदा गरुड भरारी घेईल अशा प्रकारची आशा व्यक्त करतो. तुमच्या वर्षपूर्तीचं अभिनंदन करतो आणि पुढील कामासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. थँक्यू. आपले खूप मनापासून खूप खूप आभार. आपण मला ऊर्जेचा स्रोत म्हणालात, पण खरी ऊर्जा ही मला आपल्या सर्व शिक्षकांमार्फतच मिळत असते आणि आपण जे मनापासून काम करता त्या कामापासूनच मी प्रेरित होते, प्रेरणा घेते आणि नव्याने काम करण्याची जिद्द, आत्मविश्वास मला मिळतो. आणि हे जे काही मी करू शकले त्याचं सर्व श्रेय मी आपल्या सर्व शाळा, शिक्षक, विद्यार्थी यांनाच समर्पित करते. आणि आपण मला वारंवार भेटून जी प्रेरणा देता, ऊर्जा देता, त्यामुळेच हे सर्व काही शक्य होतं असं मला वाटतं. संपूर्ण छत्रपती संभाजीनगर शिक्षण विभागाचे आणि टीम एज्युकेशनचे या ठिकाणी मनापासून ऋण व्यक्त करते. थँक्यू सो मच.